देशभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येते। महाराष्ट्रात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे। नाशिक, नागपूर, मुंबईमध्ये तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा नववर्षाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। त्या पार्श्वभूमीवर आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहे। कपिल, नक्कीच नरिमन पॉइंटला उत्साहाची सुरुवात झाली असं आपण बोलू शकतो। सर्वात प्रथम दोन आपण विभागात याचं वर्णन करूया। पहिले तर सुरक्षेच्या दृष्टिकोनात तुम्ही बघू शकता इथे पोलीस सज्ज झालेले आहेत। जवळपास 300 जणांची टीम, पोलिसांची टीम इथे तैनात आहे फक्त नरिमन पॉइंटसाठी। आणि प्रत्येक मुंबईमध्ये प्रत्येक भागामध्ये नाकामध्ये सुरू झालेली आहे। प्रत्येक भागामध्ये पोलीस बंदोबस्त सुरू झालेला आहे, कारण की हा जो उत्सव याला कुठे गाळबोट लागू नये यासाठी ही जय्यत तयारी आहे। आणि आता हळूहळू तुम्ही बघू शकता नरिमन पॉइंटला गर्दी झालेली आहे। बच्चे कंपनी असतील, तरुण मंडळी असतील, हळूहळू ही गर्दी वाढू लागलेली आहे। खरं तर एक जत्रेचं स्वरूप या पुन्हा नरिमन पॉइंटला प्राप्त झालेलं आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोक जमा होत आहेत। आणि हा आत्ता 11 वाजलेत, आत्ताचा हा माहोल आहे, आत्ताचा ही सर्व चित्र आहेत। परंतु नंतर मात्र इथे प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळणार आहे आणि प्रचंड असा उत्साह या लोकांमध्ये दिसतोय। लांबून लांबून लोक आलेली आहेत 31st एन्जॉय करण्यासाठी। मुंबईच्या बाहेरनंही खास करून नरिमन पॉइंटला लोक येत असतात। आपण काही वेळापूर्वी बघितलं होतं की नांदेडवरनं लोक आले आहेत, बडोद्यावरनं लोक आलेली आहेत, बाहेरगावावरनं लोक येतात मुंबईचा 31st एन्जॉय करण्यासाठी। आणि ह्या सर्व गोष्टीला कुठे गाळबोट लागू नये म्हणून असे मचान तयार करण्यात आले आहेत पोलिसांनी। नाक्यावरती अशा मचान तयार केलेल्या आहेत जेणेकरून लक्ष जाईल, कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वरतून लक्ष ठेवलं जाईल। आणि ह्या गोष्टी ह्या दृष्टिकोनातनं सुरक्षामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वच जी 31st एन्जॉय करणारी लोक जी आहेत ती इथे जमलेली आहेत। दादा, कुठून आलायस तू आणि मी इथं कॉटन ग्रीनला राहतो, इथून आलोय। छान वाटतं एकदम। कसं माहोल आहे? कारण की वेगळं खूप गर्दी आहे आज। रोज थोडी कमी असते पण आता थोडी जास्त आहे आणि या वेळेला नसते एवढी रोज। कसं वाटतंय इथे? खूप छान वाटतंय नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला इथं आल्याबद्दल सगळ्यांना बघून एक वेगळा चांगलं वाटतं। उत्साह चांगला सगळ्यांमध्ये चांगलं वाटतं। कसं बघतो काय एवढी गर्दी नसते? छान वाटतं नवीन वर्षाचा उत्सव बघून। नक्कीच एक छान वाटतंय इथे आल्यानंतर, कारण नरिमन पॉइंट आणि नवीन वर्षाचं स्वागत हे वेगळं गणित आहे। नक्कीच इथे प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे स्वागत केलं जातं नवीन वर्षाचं। माझ्या मागे बघू शकता कशी गर्दी झालेली आहे। सर्वात बच्चे कंपनी असतील, तरुण मंडळी असतील, महिला वर्ग असेल, मोठ्या प्रमाणात सर्वात इथे जमाला सुरुवात झालेली आहे। आणि काही वेळातच इथे मोठा उत्साह तुम्हाला पाहायला मिळणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। एकंदरीतच सुरक्षा आणि सुरक्षेमध्ये सुरक्षित असं नवीन वर्षाचं स्वागत असं एक सांगड इथे घालण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीचा जल्लोष इथे पाहायला मिळणार आहे, उत्साह इथे पाहायला मिळणार आहे। नरिमन पॉइंटचं चित्र बदलत जातं, हळूहळू इथे गर्दी वाढताना दिसत आहे। ठीक आहे कपिल, तुम्ही सोबत राहा। आता यानंतर थेट आपण वाईन कॅपिटल नाशिकमध्ये जाऊयात। तिथे सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। आपले प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहे। सागर, नाशिकमध्ये काय उत्साह बघायला मिळतोय? नाशिकमध्ये खरं तर वेगळ्या पद्धतीचा उत्साह पाहायला मिळतोय। माझ्या पाठीमागं बघितलं ते गोदाश्री नाशिककर बनलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तो काही वेळ शिल्लक राहिला आहे। आता काही वेळामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होईल, मात्र नवीन वर्षाची सुरुवात ही धार्मिक पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच रामकुंड परिसरामध्ये तब्बल 12 वाजेचा ठोका वाजला की 2026 एवढे दिवे लावून या नववर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। आणि त्याच दरम्यान खरं तर या बाजूला जर बघितलं तर अनेक नाशिककर जे आहेत ह्या रामकुंड परिसरामध्ये असलेल्या परिसरामध्ये आलेले आहेत आणि याच ठिकाणी धार्मिक पद्धतीने गाण्यांचा आस्वाद घेत हे सगळे नाशिककर घराच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय वाटतंय? खरं तर नाशिकमध्ये तुम्ही आहात, नाशिक ही धार्मिक स्थळ म्हणून ओळख आहे। आता काही वेळ शिल्लक राहिलेला आहे, आपण नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतोय, कसा उत्साह आहे? आम्ही गेल्या 3 वर्षापासून इथे कार्यक्रमाला हजेरी लावतो। खूप छान कार्यक्रम होतो हा। आणि 31 डिसेंबरची रात्र जी आध्यात्मिक रीतीने साजरी झाली पाहिजे ती इथे साजरी होते। कसं वाटतंय तुम्हाला की नाशिकमध्ये तुम्ही आहात, थंडी देखील तेवढ्याच पद्धतीमध्ये आहेत, तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत हे नव उत्साहात करताना पाहिलं? एकदम भारी वाटतंय। काय वाटतंय सांगा? मजा थंडी आहे येते, नाशिकमध्ये, धार्मिक पद्धतीने करतायत, एकदम मजा आहे।
खरं तर या सगळ्यात जर बघितलं तर हे सगळे नाशिककर आता थंडीत आज खरं तर 9 एवढं टेम्परेचर नाशिकमध्ये नोंदवण्यात गेले होतं आणि तरी देखील तसाच उत्साह जो आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या या शहरामध्ये आता सध्या स्थितीला रामकुंडावरती गर्दी होताना पाहायला मिळते. 12 वाजता 2026 एवढे एक दिवे लावून या नववर्षाचं स्वागत केलं जाईल. धार्मिक पद्धतीने स्वागत केलं जाईल. इंग्रजी वर्षाचं धार्मिक पद्धतीने स्वागत दरवर्षी याच परिसरामध्ये केलं जातं आणि असा उत्साह जो आहे तो नाशिककरांचा पाहायला मिळतो. आता खरं तर गर्दी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. दृश्यांमध्ये जर बघितलं तर हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. नाशिककर घरातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वेळातच हा सगळा जो भाग आहे तो नागरिकांनी तुडुंब भरला जाईल आणि 12 वाजेच्या सुमारास इथे 2026 दिवे लावण्यात येईल आणि नववर्षाचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहात करण्यात येईल. आणि आता हळूहळू जर इथे बघितलं तर नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते आहे आणि थोड्याच वेळात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात 2 तासामध्ये करण्यात येईल. बरोबर, ठीक आहे. तर तिथल्या वायनरीजमुळे वाईन कॅपिटल अशी ओळख आहे, पण यावेळेस नववर्षाच्या स्वागताचा वेगळाच बाज बघायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. कारण एक वेगळं सांस्कृतिक वेगळेपण सुद्धा नाशिक जपताना दिसते नववर्षाच्या स्वागतादरम्यान सुद्धा. यानंतर आता आपण नागपूरमध्ये जाऊयात. तिथून आपले प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत आहे. सुमित, नागपूरमध्ये कसा उत्साह दिसतोय आणि काय वेगळेपण दिसतंय यंदाच्या नववर्षाच्या स्वागतानिमित्त? नक्कीच 2025 संपायला अवघ्या काही तास शिल्लक असताना नागपूर शहरातील नागपूरकर हे 2026च्या नवीन वर्षाच्या स्वागताकरिता अत्यंत उत्साहपूर्ण पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी सध्या आपण नागपुरातील सुप्रसिद्ध फुटाळा तलाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आणि संगीताच्या कार्यक्रमात अनेक परिवार असो, तरुण असो किंवा अनेक वृद्ध या ठिकाणी गोळा सुरुवात झालेली आहे. आणि 12 वाजायला अवघे काही तास शिल्लक असताना नागपूरकर आता या ठिकाणी जल्लोषात करायला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी अनेक नागपूरमध्ये काय सोहळा सुरू आहे, किती लोक आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, हे थोडं तू आम्हाला सांगू शकतो? नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर देवाच्या कार्यक्रम आणि लोकनृत्य या ठिकाणी सुरू आहे. लोक आता सध्या जमलेले आहे आणि या ठिकाणी आणखी काही हजारच्या संख्येने लोक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे, ठीक आहे. सुमित, सागर, कपिल, तुम्ही तिघही आपल्या सोबत राहा.